हिवाळ्याचे दिवस सूर्य मावळताच थोड्या वेळात अंधाराला सुरुवात होते. आजूबाजूच्या शेतातील सारी माणसं घरच्या ओढीने रस्त्याला लागली होती. दिवसभर दमलेली अजूनही नंदाचा हात भिंगरीसारखा चालला होता. सरसर विळा भातावर चालवत ती धरलेली पात पोचवण्यासाठी प्रयत्न करत होती. हवेत गारवा तयार होऊनही तिच्या कपाळावरून घामाचे ओघळ येत होते. नवरा गेले वर्षभर लकव्याने अंथरुणावर खिळून होता. वर्षभर एकटीने मोठ्या हिमतीने प्रपंचाचा गळा ओढला होता. दवाखान्याला खूप खर्च झाल्यामुळे शेतात कामाला माणसं मजुरीने घेणे तिला परवडत नव्हते. भात लावणीला स्वतः दुसऱ्याच्या शेतात बदलीच्या बोलीने गेली आणि तो पाऊण एकराचा तुकडा लावून घेतला होता. आता कापणी बांधणी झोडणी एकटीच करणार होती. त्यामुळे रोज जास्त वेळ थांबून योजलेले काम पूर्ण करूनच घरी जायचे. पात पोहोचवण्याच्या नादात तिचे वेळेकडे लक्षच गेले नाही. पात पोहोचली तेव्हा चांगलेच अंधारून आले होते. पटपट सामान घमेल्यात भरले आणि तिने घराचा रस्ता धरला. अडचणीची पाऊलवाट बांधावरून जाताना बाजूने वाढलेल्या गवतामुळे धोकादायक होती. विंचू सापाचे भय होते. पायाखाली काहीच दिसत नव्हते. अर्धा तास संपला आणि पूर्ण अंधार पडला. तसा तिने चालवायचा वेग वाढवला. डोक्यात परिस्थितीचे विचार चालू होते. नवरा चांगला होता तेव्हा प्रपंच नीट चालला होता. दोघेही शेतातच राबत होते, पण पोटापुरते पिकत होते. नवऱ्याला अर्धांगवायचा झटका आला आणि एकामागून एक संकटाचे डोंगर उभे राहिले. विचाराच्या तंद्रीत ती चालली होती. आता जाधवांच्या बांधावर पोहोचली. बांधावर दाट झाडी, एका बाजूने ऊस, बांधावर गुडघे एवढे गवत. झपाझप पावले टाकत तिला बांध संपवायचा होता. आजूबाजूला चिटपाखरूही नव्हते. लांब गावाच्या बाजूने ग्रामपंचायतीचे दिवे लुकलुकत होते. विचारांच्या तंद्रीत अचानक सरीतून आवाज आला. काय ग नंदे, लय उशीर केला? अचानक आलेल्या आवाजाने नंदाच्या काळजात धस झाले. आवाजाच्या रोखाने पाहिले. जाधवाच्या परशा सरीतून बाहेर येत बोलला. काय नाही हो भाऊजी, पात पोहोचवण्याच्या नादात उशीर झाला. तुम्ही एवढ्या रातचं काय करताय? इचू काट्याचं. उसाला पाणी सोडलंय. बार मोडायला आज शिरलो होतो. हो का? असे म्हणून नंदा तिथून लगबगीत निघाली. तेवढ्यात परशा म्हणाला, अगं थांब की, जाऊ सोबत. परशाने असं म्हणताच थोडं धस झालं, कारण गावात परशाचं स्त्रियांच्या विषयी नाव खराब होते. ती बोलली, नको भाऊजी, जाते मी, खूप उशीर झालाय. कारभारी आणि लेकरं वाट बघत असतील. अगं थोडासा उशीर झाला तर काय बिघडतंय? थोडी माझी सोबत करून बघ, आवडेल तुला. परशाला सटवानी म्हणाला. शिवाय अंधार पडलाय. मी असल्यावर तुला कशाची भीती नाही बघ. नंदाच्या लक्षात परशाचा कावा आला. मला नाही भीती वाटत, जाते मी, म्हणून ती निघाली. ती जात आहे पाहून परशा लगबगीने तिला आडवा झाला. तुला जायचं तर जा, पर तेवढा वैरणीचा भारा तरी उचलू लाग. परशा असं म्हणतात तिचा नाईलाज झाला, कारण दुसऱ्याला मदत करणे हा तिचा स्वभाव होता. गावात याबाबत दोघा नवरा बायकोला लोक मानत होते. चला लवकर भाऊजी, मला घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे. लेकरं आणि कारभारी भुकेली असतील. चल, पलीकडच्या बांधावर आहे भारा. हे माझ्या मागे. तिच्या काळजातील धाकधूक वाढू लागली. एवढ्या रास्त कुणी पाहिलं तर आयुष्यभर कमावलेलं नाव विनाकारण धुळीला मिळेल. शिवाय याची नियत चांगली नाही. पण मदत मागितली तर केली पाहिजे, या विचाराने ती त्याच्या मागे निघाली. नंदे, तू एवढा नवऱ्याचा विचार करते, तुझ्या भुकेचा विचार कोण करणार? तू वर्ष दीड वर्ष उपाशीच आहे ना? त्याच्या बोलण्याचा रोख नंदाच्या लक्षात आला होता, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले व म्हणाली, चला भरभर भाऊजी, खूप उशीर झालाय. तिच्या हतबलतेचा फायदा घेऊन पुन्हा लासटवानी तो म्हणाला, नंदे, तुझा नवरा आता काय बरा होणार नाही बघ. पोटाची भूक भागवशील कशी बशी, पण शरीराचं काय? तू जर हो म्हणाली तर आयुष्यभर तुला काही कमी पडू देणार नाही बघ. नंदाचा तिच्या नवऱ्यावर खूप जीव होता. तो बरा होणार नाही म्हटल्यावर तिला कसं तरी वाटलं. त्याहीपेक्षा तिला परशाच्या बोलण्याचा राग आला. ती चवताळून बोलली, काय बोलता भाऊजी, जिभेला काही हाडबीड आहे का नाही तुमच्या? मी तसली बाई नाही. माहेर आणि सासर दोन्ही खानदानी आहेत. पुन्हा जर असं बोललात तर खबरदार. मदत म्हणून भारा उचलू लागायला आले तर भलताच अर्थ घेतला. उचला तुमचं तुम्हीच, जाते मी. परशाचा चेहरा खारकन उतरला. तो म्हणाला, नंदे, मी तुझा विचार करून बोललो बघ, परत विचार कर. मागे वळून बघतोय तर नंदा लगबगीने निघाली होती. परशाला वाटलं सावध सुटलं म्हणून तो थांब की नंदे, असं बोलून तिच्या मागे धावला. लगबगीत निघालेला नंदाचा पाय बांधावरून चढताना घसरला. तिच्या डोक्यावरील घमेले पडून विळा भांडी सांडली. ती खाली वाकून गडबडीत सर्व जमा करत होती. तो स्पर्श मागून झाला आणि तिला कव घातली. ती चांगलीच गडबडली आणि घाबरली सुद्धा. ती तशाही अवस्थेत म्हणाली, सोडा भाऊजी, येडेवाणी करू नका, मी ओरडून गाव जमा करेन. सोडा सोडा. ओरड तू किती पण. चिटपाखरूही नाही राहणार. गावापर्यंत काय आवाज जाणार नाही. गोडीने होकार दे आणि मजा घे, आणि नाही दिलं तर मी ओरबडून घेणारच. लय दिवसापासून संधी बघत होतो. नंदाने सुटण्यासाठी खूप झटापट केली, पण परशाच्या मिठीतून तिला सुटता येईना. तिने जोराची ताकद लावली आणि पुढे झुकली आणि तिच्या हातात विळा आला. तिने तो उचलला आणि परशाच्या मांडीवर बाजूने मारला. परशा जोरात कळवळला. त्याची मिठी सैल झाली.
तिने जोराचा धक्का देऊन त्याला ढकलले आणि गावाच्या दिशेने धावत निघाली. कसलंच भान नव्हतं तिला, फक्त गाव जवळ करायचे होते. त्या हैवानाचा भरवसा नव्हता. तो वेगाने येऊन पुन्हा जर मला गाठलं तर काय पण करू शकतो, ही भीती होती. म्हणून पडलेले घमेले भांडी तशीच टाकून सुसाट गावाच्या दिशेने सुटली होती. घाबरलेल्या अवस्थेत कसलीही पर्वा न करता अर्धा किलोमीटर धावली. गावाजवळ आले. घरनी एखादं दुसरं माणूस नजरेला पडले नि तिला बरं वाटलं. आता भीती नाही हे लक्षात येताच रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खडकावर बसली. ती तिथेच बसून विचार करू लागली, आज जर काही वाईट घडलं असतं तर इज्जतीचं खोबरं तर झालंच असतं. शिवाय एवढं मोठं जाधवांचं घराणं, त्यांच्या विरोधात काही बोलायचं भल्या भल्यांना जमत नाही. मी कितीही ओरडून सांगितले असतं तरी त्यांच्या विरोधात कुणी जाब विचारला नसता. त्या बाळगुंडाला किती लागलंय कुणास ठाऊक, मरू दे त्याला, त्याचा विचार नको, असं म्हणून ती उठली. घराकडे जाता जाता तिने ठरवले, या गोष्टीची कुठेही वाच्यता नको करायला. करूनही काही उपयोग होणार नाही. त्या घराविषयी माहिती असूनही कुणी जाब विचारत नाही, असं विचार करत ती घरापुढे आली. दारात वाट बघत असलेली दोन्ही मुलं तिला बिलगली. आई, खूप भूक लागली, किती उशीर केला आज तू. मोठी रेणुका म्हणाली. झाला बाळांनो उशीर, आता बघा पटकन स्वयंपाक करते नि तुम्हाला वाढते. घरात शिरली. खाटेवर पडून असलेला नवरा हातवारे करून काहीतरी म्हणत होता. तिच्या लक्षात आले की उशीर का झाला हे विचारत आहे. ती जवळ गेली. 2 मिनिटे बसली व कपाळावरून केसातून हात फिरून बोलली, झाला थोडा उशीर, पात पोहोचण्याच्या नादात दिवस बुडालेला कळलंच नाही. आता पटकन उरकते नि तुम्हाला खायला घालते. नवऱ्याच्या डोळ्यातून ओघळ आले. तिच्या लक्षात येताच ती म्हणाली, नका काळजी करू, होईल सगळं चांगलं. आणखी थोडे दिवस, आता धरून का होईना तुम्ही चालताय, म्हणून तरी मी शेतात जाते. 4-6 महिन्यात तुम्ही पहिल्यासारखं चांगलं व्हाल, मग आपण दोघं एकत्र राबू शेतात. पळा तुम्ही आता, स्वयंपाक करते मी. एवढं बोलून ती उठली. इकडं परशाच्या मांडीला चांगलंच कापलं होतं. तिचा पाठलाग करून आज त्याला इच्छा पूर्ण करायचीच होती. बाई लयच कडक निघाली. एवढ्या बाया मी नाचवल्या, पण हे पाणी वेगळंच निघालं. चांगली जखम केली. आता घरी काही पण सांगून वेळ मारावी लागल. तिनं बोभाटा केला नाही म्हणजे मिळवलं, नाहीतर आधीच नाव खराब, अजून भर पडायची. पण तिला सोडणार नाही. कधीतरी तावडीत सापडणंच. पोराचं आणि नवऱ्याचं सगळंच जिथल्या तिथं करून ती अंथरुणावर लोळली आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. पडता पडता असंख्य विचारांनी डोक्यात काहूर उठवले होते. वारकरी संप्रदायाचा वारसा असलेलं माहेर, परिस्थिती जेमतेम, पण लहानपणापासूनच घरात विठ्ठल भक्तीचे वेळ, घरात सतत कुठल्या ना कुठल्या ग्रंथाचे नेमाने वाचन, आळंदी पंढरीची वारी, त्यामुळे नंदा अतिशय चांगल्या संस्कारात वाढलेली. लग्नाच्या वेळी चांगला एकुलता एक मुलगा, 5 एकर जमीन असलेला सांगून आला आणि पहिल्या स्थळातच लग्न जमले. 1.5 वर्षापर्यंत छान चाललेलं. परिस्थिती बेताचीच असली तरी भरपूर प्रेम करणारा नवरा होता. भरपूर कष्ट करून दोघे 2 मुलांसह सुखात होते. 3 वर्षापूर्वी सासू सासरे गेले आणि घरात इनमिन 4 जण. सगळं काही सुखात असताना नशिबाचे फासे फिरले. गोरखला पॅरालिसचा झटका आला आणि तो अंथरुणाला खेळला. तेव्हापासून नंदा एकटी राबत होती. नवऱ्याच्या आणि मुलांच्या प्रेमापोटी एकटी लढत होती. दर आठवड्याला गोरखला तपासण्यासाठी दवाखान्यात नेत होती. शेतात, घरात परिस्थिती बरोबर एकटी गड लढवत होती. गावातले सर्व नंदाला वाघीण म्हणायचे. कामाला तिच्या तोडीची दुसरी बाई नव्हती. विचारांच्या चक्रात तिला कधी डोळा लागला ते कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी गावात सगळीकडे बातमी पसरली होती. जाधवांचा परशा बांधावर पाय घसरून पडला आणि त्याची मांडी फाटली. नेहमीपेक्षा तिप्पट वेगाने काम करून नंदाने भात काढणी, बांधणी, झोडणी सर्व कामे 12-13 दिवसात संपवले. खूप थकून गेली होती. 4-6 माणसांचे काम एकटीने केले होते. दिवाळी जवळ 4 दिवसावर आली होती. पोरांना नवीन कपडे घ्यायला तिच्याकडे पैसे नव्हते. थोडेफार होते ते गौरवच्या दवाखान्यासाठी लागणार होते. कपडे घ्यायचा विचार तिने सोडला, पण लेकरांना काहीतरी गोडधोड करायलाच हवे असा विचार ती करत होती. वाण्याची उधारी थकली होती. मागच्या महिन्यात बाजार द्यायला तो नानू करत होता. खूप विनवणी केल्यावर कसेबसे राशद दिले होते. यावेळी काहीतरी सोय करायलाच पाहिजे. लेकरांनी दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहिलेले तिला अजिबात आवडणार नव्हते. उसने पासने करावे तर गोरख आजारी पडल्यापासून जवळच्यांनीच पाठ फिरवली होती. तरी पण ती प्रयत्न सोडणार नव्हती, कारण लेकरांना गोडधोड मिळायलाच हवे हे तिचे मत होते. रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या याच विचारांनी तिला झोप येऊ दिली नव्हती. कधीतरी 12:30-1ला डोळा लागला. गाढ झोप लागायच्या आधीच गोरखला खोकल्याची उबळ आली. ती जागी झाली व त्याची छाती थोडी चोळली व उबळ कमी झाल्यावर पाणी पाजले. स्वतःही थोडी पाणी प्यायली आणि पुन्हा जाऊन झोपली. सकाळी उठल्यावर घरातील कामं आवरून ती नागनाथ देशमुखांच्या वाड्यासमोर आली. आज जावे की न जावे हा विचार करून ती थोडं तिथेच घुटमळली. नंतर थोडा विचार करून ती आत शिरली. देशमुखाची म्हातारी डोळ्यावर हात ठेवून बारीक बघत म्हणाली, कोण ग तू आणि कशाला आलीस? आजी, मी गोरख शिंदेची नंदा आहे. थोडं नागनाथ भाऊकडे काम होतं. काय काम काढलंस? कधी दिसली नाही वाड्यावर?
आहे जरा काम भाऊ आहे का? अगं पण काम का आहे ते तर सांग. नंदाला म्हातारीचा स्वभाव माहीत होता, त्यामुळे ती सांगणार नव्हती. पण जोवर सांगणार नाही तोवर ती जाऊ पण देणार नव्हती. ती सांगण्यासाठी तोंड उघडणारच होती. तोच नागनाथ आतून बाहेर येत बोलला, अरे नंदा, तू इकडे कुठे वाट चुकली? भाऊ जरा काम होतं तुमच्याकडं. म्हातारीने कान टोकारले व जवळ येऊ लागली. तोच नागनाथ बोलला, चल नंदा वाड्यात चल, चहा घे आणि मग सांग. दोघे वाड्यात गेले. म्हातारी मारक्या म्हशीसारखी दोघांकडे बघत पुटपुटत होती. 15 दिवस रोज शेतात मजुरीला यायच्या बोलीवर नागनाथ भाऊंनी नंदाला पैसे उसने दिले. तिने घरी जातानाच बाजार घेतला आणि 2 दिवस दिवाळीचे पदार्थ बनवले. कशीबशी दिवाळी तिने ठरवल्याप्रमाणे पार पाडली. खूप थकून गेली होती. अंग सरसरत होतं. 4-6 माणसांचे भात काढणीचे काम एकटीने केले होते. घरी बाहेर दोन्ही आखाड्या एकटीच सांभाळत होती. अति कामाच्या ताणामुळे दगदगीमुळे कणकण आली होती. आज घरीच थांबली. पटपट सगळं आवरलं. मुलांना गोरखला खायला दिले. स्वतः 2 घास खाल्ले आणि गोधडी टाकून पडली. चांगली 2 तास झोप काढली. उठली तेव्हा 4 वाजले होते. थोडे बरे वाटत असल्यामुळे तिने विचार केला की घरी बसण्यापेक्षा शेतात जाऊ व भाताचा पेंडा बाहेर काढून रचून घेऊ. दिवाळीच्या आसपास एखादा पाऊस होतोच, भिजायला नको. मुले बाहेर गोरखच्या अवतीभोवती खेळत होती. ती बाहेर आली. त्यांना म्हणाली, मी जरा शेतात जाऊन येते. 2 तास आहेत अजून दिवस बुडायला. तेवढा पेंडा बाहेर काढते. गोरख हातवारे करत नको जाऊ म्हणत होता. लहानगी तिला बिलगून म्हणत होती, आई मी पण येते रानात, मला ने. तिला जवळ घेऊन तिची पप्पी घेतली आणि म्हणाली, मी लगेच आले बाळा, जाऊन तुला खाऊ आणते. येताना मोठ्या मुलाकडे तिला दिली आणि म्हणाली, सूरज, हिला नीट सांभाळ. तुझ्या बापाला काय लागलं तर आणून दे. दिवस बुडाला की मी आलेच. त्याने हो म्हणून मान हलवली. ती गोरखकडे वळून म्हणाली, आओ आभाळ निघालंय, पाऊस आला तर पेंडा भिजल, रचून ठेवला तर काही काळजी नाही. तू आजारी आहे ना? तो कसे बसे म्हणाला. तोंड थोडे वाकडे झाले होते, त्यामुळे उच्चार नीट येत नव्हता. आता बरं वाटतंय, हळूहळू करते मी, असे म्हणून ती निघाली. 2 तासात तिने बराच पेंडा बाहेर काढला व गोल आकार देऊन रचला. दिवस बुडाला होता. जास्त उशीर नको करायला असा विचार तिने केला, कारण 5-6 दिवसापूर्वीच तिला वाईट अनुभव आला होता. खरे तर रोज शेतात जायचा यायचा रस्ता जाधवांच्या बांधावरूनच होता, पण त्या प्रसंगापासून तिने तो रस्ता टाळला होता. ती वळसा घालून पवारांच्या शेतातून गावात जाऊ लागली होती. पवारांच्या शेताकडे वळणारच तोच तिच्या लक्षात आले, आपले घमेले आणि भांडी जाधवाच्या उसातच पडल्यात. ती तिथंच असतील का? त्याने नेले असतील. थोडा विचार करून ती आज जाधवांच्या शेतातून निघाली, कारण घमेले नवीन होते, शिवाय पाण्याची कळशी डबाही होता आणि परत परशा आडवा आला तर या विचाराने ती थबकली. थोडा वेळ पुन्हा विचार केला. त्याला चांगली अद्दड घडली आहे. तो काही वाट जाणार नाही. त्यानं बोबाटा केला नाही याचा अर्थ तो इज्जतीला घाबरला असत, असा विचार करून ती जाधवांच्या बांधाकडून निघाली. चालता चालता एका सुळबाबळीचा फोग विळाने तोडून हातात घेतला, पण तिला याची कल्पनाच नव्हती की तो हैवान दुसऱ्या दिवसापासून तिच्यावर नजर ठेवून होता. त्याचा डाव फसला याहीपेक्षा तिने विळाने मांडीला केलेली जखम त्याच्या मनाला यातना देऊन गेली होती. त्याने इज्जतीपोटी खोटे सांगून वेळ मारून नेली होती, पण मनात तिच्यावर भूक धरून होता. तिच्या जवान शरीराची त्याला भूक होती. गेले 5-6 दिवस त्याला नीट झोपही आली नव्हती. तिचे सावळे पण भरगच्च सुंदर शरीर त्याला दिसायचे. तो वेड्यापिसा झाला होता. तिच्या नकळत तो तिच्यावर नजर ठेवून होता. तसा तोही घाबरलाच होता, कारण तिने केलेला प्रतिकार तो विसरला नव्हता. म्हणूनच त्याने त्याच्या दुसऱ्या गावातील बेवड्या मित्राला भरपूर दारू पाजायच्या बोलीवर सोबत ठेवला होता. आज जेव्हा तिला त्यांनी शेतात गेलेली पाहिली, तेव्हा आज तिला सोडायची नाही असा निश्चय केला होता. 5 वाजताच ते दोघे हैवान दारूच्या बाटल्या घेऊन आंब्याच्या झाडाखाली बसले होते. ती घमेले व भांडी घ्यायला येईल हे परशाला माहीत होते. दारू पिऊन झाल्यावर ते दोघे अशा ठिकाणी बसले की ती घमेले भांडी घ्यायला आल्यावर दिसली पाहिजे. घमेले घ्यायला वाकली की तिच्यावर झडप घालायची असा विचार करून जागा निवडली होती. घमेले जिथे पडले होते त्या ठिकाणी एक उंच झाड बघून त्यावर दोघे हैवान शिकारी सावजाची वाट पाहत बसले होते. नंदाने इकडे तिकडे पाहून कानोसा घेतला व झपझप उसाच्या कडेने घमेले जिथे पडले होते तिकडे निघाली. दिवस केव्हाच मावळला होता. एका बाजूने ऊस आणि दुसऱ्या बाजूने बांधावरची झाडी, त्यामुळे तेथे थोडे अंधारल्यासारखे झाले होते. तिच्या काळजात बारीक अशी धडधड होत होती. ती घमेल्याजवळ आली, इकडे तिकडे पाहिले व भांडी जमा करू लागली. तेवढ्या 2दा थप असा आवाज आला आणि तिला वर पाहायची संधीही मिळाली नाही. पाठीमागून तिला गच्च विळखा पडला होता आणि समोर तो परशा दात विचकवत उभा होता. तुला आज सोडणार नाही. गोडीने तयार झाली असती तर लय मजा दिली असती. आता तुला सोडत नाही. अचानक बसलेल्या विळख्याने ती गडबडली व घाबरली सुद्धा होती. विळखा कोणी घातला हे पाहण्यासाठी तिने मान वळवली. दारूचा उग्र दर्प तिला आला. आज प्रसंग बाका आहे. दोघेही दारू प्यायलेत. काय करावं असा विचार नंदा करत होती. तिने हात जोडले व म्हणाली, भाऊजी नका त्रास देऊ गरीबाला. आम्ही गरीब आहोत, पर इज्जत प्यारी आहे आम्हाला.
सोडा, मला जाऊ द्या. मी जीव देईल पर इज्जत वाचवीन. आज तू काय बी कर, पण मी सोडत नाही तुला. तुझं लगीन झाल्यापासून मी तुझ्या मागावर आहे. आज इतक्या वर्षाची इच्छा पुरी करणारच, असं म्हणून परशा तिच्या भरलेल्या छातीकडे नजर ठेवत पुढे येत होता. तिने मनात 3 पायाने जमिनीवर रेटा देत दोन्ही पाय वर केले व परशाच्या छातीवर जोरदार प्रहार केला. अचानक झालेल्या हल्ल्याने परशा भरतकुंडात उसात पडला. तेवढ्यातच मागून घातलेला विळखा सैल झाला. नंदाने फिरून संधीशी त्याच्या कानाखाली टाकली. तोही होल पडला. हीच संधी साधून तिने पटकन बाजूला ठेवलेला सुरभाबळीचा फोग उचलला आणि दोघांनाही ठोकायला सुरुवात केली. या दोघांना एवढा प्रतिकार अपेक्षित नव्हता. शिवाय दारू चढल्यामुळे ते झिंगले होते. त्यांना बचावाशिवाय पर्यायच राहिला नव्हता. 5-5, 6-6 ठोके पडल्यावर ते चांगले शांत झाले. त्यांना आरडाओरडाही करता येत नव्हता. पुन्हा जोरदार 2 ठोके हाणले व म्हणाली, पुन्हा जर माझ्या वाट्याला गेला तर फाडून टाकीन. एवढे बोलून तिने घमेले घेतले व तिथून निघाली. थोडे पुढे जाऊन पाहिले की पाठलाग करतात का, पण नाही, ते तिथेच वळवळत पडले होते. गावात गेल्यावर ती थेट जाधवांच्या वाड्यावर गेली. परशाचा बाप रायाजी जाधव बाहेरच पलंगावर बसला होता. तिला पाहताच म्हणाला, काय ग पोरी, वाघ बीग माग लागला का तुझ्या? आणि इतक्या उशिरा इकडे कशी काय आली? आपा, मला वाईच बोलायचं आहे. आता चालता का इथेच बोलू? रायाजी हुशार व चाणाक्ष होता. त्याला कळून चुकले की काहीतरी गडबड आहे. अगं, इथं कुठं? आज चल, चहा पाणी घे मग बोल. दोघेही आत गेले. ओसरीवर बसून पाणी प्यायल्यावर तिने परवा घडलेल्या घटनेपासून सगळं सांगितले व शेवटी म्हणाली, आपा तुम्हीच सांगा, मी एकट्या बाय माणसानं काय करायचं? तुम्ही ध्यान नाही दिलं तर मला पोलिसात जावं लागेल. पोलिसांचं नाव काढतात. दरवाजा आड असलेली परशाची बायको चटकन बाहेर आली व नंदाच्या पाया पडून म्हणाली, ताई, आप्पा सांगतील त्यांना नीटवाणी. पोलिसात जाऊ नका. आधी 2 केस आहे त्यांच्यावर. बघा आप्पा, नीटवाणी सांगा पोराला. मी जर विरोध नसता केला तर माझ्या आबरूचं खोबरं झालं असतं. गावात तोंड दाखवायला जागा राहिली नसती. आम्ही गरीब असलो तरी इज्जत प्यारी आहे. पोरी, जा तू, त्याला आजच पाहतो. काय करायचं ते, तुझ्या वाटला जाणार नाही तो. नंदा घरी निघून गेली. म्हातारा दाराचाच बांबू घेऊन बसला. तासभराने परशा डुलत व लंगडत घरी आला. रायाजीने त्याला दाराचाच अडवला आणि बांबूने झोडायला सुरुवात केली. आधीच नंदाचा मार आणि आता परत आप्पाचा मार. परशा चांगलाच कळवळला व खाली पडला. रायाजीने दया माया न दाखवता त्याच्या पोटऱ्या सडकल्या. परशा जेव्हा बिनसूद होऊन पडला तेव्हाच रायाजी थांबला. पुढे 2 महिने परशाला चालता येत नव्हते. ज्यावेळी तो चालू लागला तेव्हा पूर्ण बदलून गेला होता. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.